आणि आत्ताच एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते। 5 राज्यांच्या पोलिसांनी मिळून 3 दहशतवाद्यांना अटक केलेली आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, कोणकोणत्या भागातून या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले? एकूण 3 जणांना महाराष्ट्र एटीएसने या जॉईंट ऑपरेशन मध्ये मुंब्रा इथनं ताब्यात घेतलाय। या तिघांपैकी एकाला अटक दाखवून यूपी एटीएस, ज्यांची ही पूर्ण मुख्यतः कारवाई होती किंवा त्यांच्याकडनं ही कारवाई सुरू झाली होती, त्यांना ताब्यात देण्यात आलं। त्यांनी अटक करून त्याला आता आपल्या कस्टडीमध्ये ठेवलंय। त्याचबरोबर इतर दोघांना ज्याचे लिंक्स या व्यक्तीबरोबर होते, त्या दोघांना महाराष्ट्र एटीएसनं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन पुढील चौकशी महाराष्ट्र एटीएस करताय। हे जॉईंट ऑपरेशन होतं 5 राज्यांचं, यूपी एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली स्पेशल सेल, जलंधर, कर्नाटक, तेलंगणा, ह्या सगळ्या राज्याच्या पोलिसांकडनं जे स्पेशल युनिट्स आहेत, एटीएस म्हणा किंवा इतर युनिट्स, त्यांनीही जॉईंट ऑपरेशन केलं आणि महाराष्ट्र एटीएसनं सहकार्य देऊन प्रॉपर काम करून त्या तिघांना ताब्यात घेतलं आणि यांच्याकडनं पुढील लिंक घेणार आहे। त्यांच्याकडनं काही गॅजेट्स मिळाले आहेत, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, त्याचबरोबर काही लिटरेचर मिळालेलं आहे आणि यांचं कोणत्या अतिरेकी संघटनांशी लिंक्स होते याबद्दल चौकशी सुरू आहे। सुरुवातीला IS नाव समोर आलं होतं, पण ते अद्याप क्लिअर झालं नाहीये। आता अटक झाल्यानंतर पुढील चौकशी करतील आणि हे नवीन ग्रुप बनवण्याच्या तयारीमध्ये होते आणि उत्तर भारतामध्ये काही घातपात करण्याच्या तयारीमध्ये होते आणि यासाठी त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून नजर होती आणि या महिन्यांपासून ऑपरेशन सुरू होतं। म्हणजेच काही मोठी घातपात होण्याआधी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि मोठं यश मिळालेलं आहे। पुढील कारवाई आता यूपी एटीएस करेल, पण महाराष्ट्र एटीएसही या लिंकवर काम करत आणखीन काही माहिती मिळते का यांच्याकडनं आणि आणखीन काही लोक आहेत का याबद्दलही चौकशी करून पुढील कारवाई करेल। निश्चित गणेश, तू या प्रकरणावरती लक्ष ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।